अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। स्वामी कृपेने आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं खूप सारं असं शिक्षण संपूर्ण झालेलं असतं, डिग्र्या असतात आपल्याजवळ, पण आपल्याला मनासारखी नोकरी मिळत नसते। तर त्याच्यात बरेच सारे अडथळे निर्माण होत असतात। बघा, आपल्याला कसं असतं की आपण ही नोकरी नको, ती नोकरी नको, किंवा जी नोकरी मिळते ती आपल्या मनासारखी मिळत नाही। मग त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्या लाईफमध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात। तर त्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी आज एक मी तुम्हाला सेवा, स्वामी महाराजांची प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सांगितलेली आज एक सेवा तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर बघा, आता काय होतं की विज्ञानासोबतच आपल्याला अध्यात्म जोड असायला पाहिजे। तर बघा, आपण कोणती सेवा करायची आहे? बघा, ही सेवा आईने मुलासाठी केली तरी चालते, किंवा मुलीने स्वतःसाठी केली तरी चालते, किंवा आईने मुलासाठी केली तरी चालते, बहिणीने भावासाठी केली तरी चालते। ही सेवा कुणीही करा, तरी पण ही सेवा जमते। मग ह्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, ही सेवा कशी करायची, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, सेवा कोणती आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। सेवा करताना आपल्याला काय करायचं आहे? बघा, ही सेवा संकल्पयुक्त आपल्याला करायची आहे। तर ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे की स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्हाला श्रीफळ, फूल आणि खडीसाखर घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि स्वामींसमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे। म्हणजे स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की मी तुमची ही 45 दिवसांची सेवा करणार आहे, संकल्पयुक्त ही सेवा करणार आहे। तर त्यांच्याकडून आपल्याला त्यांची म्हणजे ही सेवा पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण पडो अशी प्रार्थना स्वामी महाराजांना करायची आहे। आणि तुम्हाला ती खडीसाखर, श्रीफळ तिथे ठेवून, फूल ठेवून यायचं आहे। आणि घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे। आता संकल्प तर कसा करायचा आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे। तर संकल्प करून तुम्हाला स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा आहे, तुम्हाला नोकरी कोणती मिळावी, तुमच्या मनासारखी नोकरी कोणती मिळावी असं तुम्हाला वाटत असेल, ते सर्व काही स्वामी माऊलींना सांगायचं आहे, दत्त महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे। आणि संकल्प झाला की दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे। तर आता ही सेवा कोणती आहे, चला बघूया। तुम्हाला काय करायचं आहे? सेवा करायला सुरुवात करायच्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला दत्त महाराज असो, मूर्ती असो, किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असो, स्वामी महाराजांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि नंतरच सेवेला सुरुवात करायची आहे। आता बघा, सेवा कोणती करायची आहे? तर तुम्हाला 45 दिवस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। तर 45 दिवस तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। बघा, तुम्ही ही सेवा सकाळी करा, किंवा तुम्हाला ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकतात। पण 12-12:30च्या दरम्यान तुम्ही कोणतीच स्वामींची सेवा, दत्त महाराजांची सेवा करायची नाही। तर सर्वात प्रभावी सेवा आहे बघा, माता लक्ष्मीची सर्वात आवडणारी आणि सर्वात प्रभावी सेवा श्री सुक्तमची आहे। तर ही श्री सुक्तमचं पठण तुम्हाला 16 वेळेस करायचं आहे। आता असं नाही की 1 वेळेस केलं तर जमतं का, 2 वेळेस केले जमतं का? बघा, आपल्याकडून जेवढी जास्त सेवा होते तेवढंच आपल्याला त्या सेवेचं फळही तितकंच मिळत असतं। तर त्यासाठी 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण तुम्ही करायलाच पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे भाव आणि श्रद्धा असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। ही सेवा केल्यानंतर मला फरक पडणार, मला याचा खूप उपयोग होणार अशी श्रद्धा पण विश्वास पण तुम्हाला असायला पाहिजे। आणि मेन खरं म्हणलं तर स्वामी महाराजांवरून तुमचा विश्वास असायला पाहिजे, तरच तुम्हाला या सेवेचं फळही तितकंच लवकर मिळणार। त्याचबरोबर तुम्ही गायत्री मंत्र पण 10 वेळेस गायत्री मंत्र पण तुम्हाला म्हणायचा आहे। दिवसभरातून तुम्ही कधी पण गायत्री मंत्र म्हणा। 10 वेळेस तुम्हाला 10 माळी गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला। तर ही दररोज तुम्ही सेवा नक्की करा। तर बघा, आणखीन एकदा सांगते, 45 दिवस तुम्हाला श्री सुक्तमचं
16 वेळेस पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर 10 माळी गायत्री मंत्रही म्हणायचा आहे. तर अशी तुम्ही 45 दिवस सेवाही करा आणि तुम्हाला बघा नक्कीच या सेवेचा अनुभव, तगडा अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर ही सेवा करताना नियम कोणते पाळायचे आहेत तर ते पण आपण बघणार आहोत. ही सेवा करताना जर समजा तुम्हाला मासिक धर्म जर आला तर तुम्ही 4-5 दिवस सेवा जर तुमची थांबली तर तुम्ही 5व्या दिवशी ही सेवा सुरू करू शकतात. त्याचबरोबर विटाळ सुतक जर असेल तर त्याचा कालावधी खूप दिवसाचा असतो, तर तुम्ही नव्यानेच सुरुवात करावी लागेल. बघा, जर विटाळ सुतक असेल तर तुम्हाला ती सेवा नव्यानेच सुरुवात करावी लागेल. त्याचबरोबर नियम काय आहेत तर बघा, ही सेवा करताना 45 दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर परान्न तुम्हाला खायचं नाही. ही सेवा करत असताना परान्न वर्ज्य करायचं आहे. बघा, आपण खूप नियम, कटाक्ष नियम पाळून आपण ही सेवा करत असतो, पण बाहेरचं आपण परान्न घेतलं तर आपल्याला ते दोष लागतात आणि आपल्या सेवेमध्ये अडथळे निर्माण होतातच. त्याचबरोबर आपली सेवा ही पूर्ण होत नसते आणि मग आपल्याला काय वाटतं की मला अनुभव आला नाही, मला या सेवेचा अनुभव आला नाही. तर या सेवेचे जे अडथळे असतात तर हे परान्न खाल्ल्याने पण होतात. दुसऱ्यांचे दोष आपल्याला लागत असतात. त्यामुळे परान्न आणि मांसाहार वर्ज्य करायचा आहे. तर अशी आहे ही 45 दिवसाची नोकरी मिळवण्यासाठी सेवा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.